राम राम मंडळी. नमस्कार सर्वांना. नमस्कार मित्रांनो. तुमचे आवडते कलाकार गंगाराम भाऊ यांचं आपल्या गावगाडामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. गंगाराम, हां गजराबाईंचा व्हिडिओ बनवला मी, त्यानंतर शिरपतरावांचा बनवला. सर्व प्रेक्षकांची अशी आपल्याला विनंती आहे का तुम्ही सर्व कलाकारांची मुलाखत घ्या. तर गेल्या 4-8 दिवसापासून मित्रांनो गंगाराम सरांना मी म्हणतोय का आपण मुलाखत आता घेऊ मग घेऊ. आज आमच्याकडे वेळच मिळत नव्हता, त्यामुळे आज आम्ही वेळ काढून आणि मुलाखत आपण घेतोय. सर्वप्रथम गंगाराम स्वागत आहे. धन्यवाद. खूप दिवसानंतर तुम्ही आता जवळपास 4-6 महिन्यानंतर तुम्ही गावगाड्यावरती सक्रिय झाले. हो, इतक्या दिवस तुम्ही गायब कुठं होते? कसं आहे, गावाला गेलो होतो आणि शेवटी मला पण थोडी मजबुरी होती, त्याच्यामुळं मी थांबलो होतो. आता परत मग नंतर मी सर्वांच्या इच्छेनुसार परत आलो आहे आपल्या गावगाड्यावरती. अच्छा, बरं. एवढं काही खोलवर विचारत नाही मी, मजबुरी कसली होती असेल काहीतरी इश्यू त्यांचा, तर ठीक आहे, काही हरकत नाही. गंगाराम हे उत्कृष्ट असे तमाशाचे कलाकार आहेत. ते तिथून गंगाराम तुम्ही हे यूट्यूबमध्ये आले कसे हो? मी प्रथम आपल्या नांदूर सिंगोट्याला तमाशामध्ये आलो. अच्छा, त्याच्यानंतर मग यूट्यूबमध्ये पदार्पण झालं माझं. यूट्यूबमध्ये एंट्री कसं काय दिली? तुमची ओळख पळख काही झाली आणि कॉन्टॅक्ट झालं कसं नेमकं? कॉन्टॅक्ट होण्याचं कारण म्हणजे एक मी नांदूरला तमाशामध्ये ज्या तमाशाला होतो हां, त्या तमाशाच्या एक शेजारी तर तो आपला एक कार्यकर्ता होता यूट्यूबवाला, त्याचा मेहना तिथं राहायला आहे. अच्छा त्याची ओळख झाली, त्याच्यानंतर मग मी यूट्यूबमध्ये पदार्पण केलं. अच्छा. आणि मग ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती हे केलं, सुरुवात केली, ती कोणत्या साली केली होती सुरुवात? साधारण बघा आत्ता 25 चालू आहे, 23मध्ये सुरुवात केली. गंगाराम 2023मध्ये येऊन 2-3 वर्षात एवढं प्रचंड असं हसवण्याचं काम, मार्केट त्यांनी कॅप्चर केलेले, सर्वांचे मनं जिंकलेले आहेत असे गंगाराम. आणि गंगारामची मला एक खूप गोष्ट आवडते, ती म्हणजे काय, स्वतः हँडिकॅप असतानासुद्धा कधी कोणापुढं हात पसरवणार नाही, काय नाही. आपल्या स्वतःच्या कलेवरती ते पोट भरतात. आणि गंगाराम, हां तुमचं लग्न झालं आहे का? हां लग्न झालं ना, माझं लग्न झालं. एक मला मुलगी आहे. मंडळीला आता ह्या दसऱ्यामध्ये 2 वर्ष पूर्ण होतील एक्सपायर झालेले. अच्छा, हे बघा मित्रांनो, आता गंगाराम सरांची मंडळी, त्यांची जी मिसेस आहे ती काही आजारपणात तिचं निधन झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगी आहे, ती आता 7वीला आहे आणि ती हॉस्टेलला त्यांनी टाकलेलं आहे तिला. गंगाराम भाऊ जे नाही ते आता शेवटी मुलगीच त्यांचं काही आहे, सर्व काही आहे. तर सर्व गोष्टी त्यांना हट्ट पुरवतात आणि बापाची आणि लेकीची इतकी खतरनाक बॉन्डिंग आहे का बस कधी मी आजपर्यंत अशी एवढी बॉन्डिंग बघितली नाही. एकदम खतरनाक बॉन्डिंग आहे, एकदम छान. गंगाराम एक बाप म्हणून आणि आई म्हणून दोन्हीची पण भूमिका बजावतात त्यांच्या मुलीसाठी. तर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं मला कमी वाटतं. आणि रिअलमध्ये माझं नाव बरं का सचिन जाधव म्हणून नाव आहे. आपले तुमच्या सर्वांचे चाहता म्हणून गंगाराम आहे, पण रिअल नाव माझं सचिन जाधव आहे. तुमचं गाव कोणतं? मी सातारा जिल्ह्यामध्ये मेढा गाव आहे माझं. अच्छा आणि तुम्ही जे मगाशी बोललात त्याच्यावर मी एक उदाहरण देतो, जिवंत उदाहरण आहे, ते माझंच आहे. अच्छा. की अपंग असून हा स्वतः कमवून खातो. माझाच मामा, मी शाळेला जवळजवळ 5वीला असेल त्या पिरियडला माझाच स्वतःचा मामा मला म्हणला होता, तुला काय कामाची गरज आहे, तू जर गावात नुसता फिरून आलास तरी तुला पैसे भेटतील भरपूर. अच्छा. पण ते डोक्यात आपल्याला रागच बसला होता. म्हणजे शाळेत असताना? हां, शाळेत असतानाच. अरे बापरे. मी ते 2 वर्ष रागात होतो. त्याच्यानंतर 2 वर्ष राग गेला नाही गेला. मग मी शाळा सोडून पळून गेलो. त्याच्यानंतर मी कंपनीत कामाला लागलो, C&M फार्मिंग म्हणून. एवढं लवकर? हां. अरे बाप. तिथं कामाला लागलो, स्वतःच्या पायावर उभं राहिलो. तिथं मग ते मॅनेजर एक होते अँथोनी म्हणून, त्या मॅनेजरनं मला आहे ना शिक्षण पूर्ण करण्यास त्यांनी मदत केली मला. त्यांनी बाहेरनं फॉर्म वगैरे भरून माझं 12वी पूर्ण त्यांनी करून घेतलं.
त्या मॅनेजरने. त्या मॅनेजरनं अँथोनी सर म्हणून होते. त्यांनी माझं शिक्षण पूर्ण करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी कलेच्या रूपात नंतर पाऊल टाकला. अच्छा, म्हणजे तुमचं शिक्षण 12वी झालेलं आहे का? हां. बघा मित्रांनो, प्रत्येकाचा म्हणजे काळ वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते. तशीच गंगारामची वेळ होती. त्या माणसाने त्यावेळेस मदत केली आणि गंगारामांना शिकवलं. गंगारामचे हे आयुष्यभर लक्षात राहणार आहे. कारण प्रत्येकाला ती वेळ झेलता येत नाही, जशी की त्या मॅनेजरने झेलली बिचाऱ्याने. हां. गंगारामच्या मनात त्यांचं एकदम फायनली स्थान झालेलं आहे. ते स्थान कधीही निघू शकत नाही. बरोबर आहे की नाही? साक्षात परमेश्वराचाच अवतार म्हणावा माझ्यासाठी. नक्कीच. आपल्या आयुष्यामध्ये असे लोक येत राहतात गंगाराम, आणि त्यांना मला तरी वाटतं का त्यांना परमेश्वर आपल्यासाठी पाठवत असतो. हां. कोण ना कोणी येतच खरंच परमेश्वर. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो आपल्याला भेटतोच. नक्कीच. पण आपण पण त्याला ओळखलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं हे. मग गंगाराम भाऊ, हां. तुम्ही मग आता जे समजा काही जेवण वगैरे जे काही करायचं तुम्हाला, हां. मग आता खाण्यापिण्याचं तुम्ही कसं ॲडजस्ट करून घेता? आता कसं आहे माहिती आहे का, स्वतः बनवून खावं लागतंय. तुम्हाला स्वयंपाक सर्व जमतो का? सर्व. फक्त भाकरी जमत नाही आपल्याला, नाही तर पोळी वगैरे सर्व काही जमतं आपल्याला. म्हणजे पोळी जमते, पण भाकर म्हणजे बाजरीची भाकर जमत नाही तुम्हाला? हां. अच्छा, ती मला पण जमत नाही. मला पोळी येते मित्रांनो, पण मला हे नाही येत, बाजरीची भाकर नाही येत. मी प्रयत्न करून बघितले होते, पण नाही जमत ते. ते आपल्याला सवय नसते ना, आणि ती उचलतानाच तुटते आपल्याकडून. हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला. अशी नाही, अशी येते, हां. पण ती उचलताना तुटून जाते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बाकी कसं वाटतं मग या फील्डमध्ये गंगाराम तुम्हाला? नाही, फील्डमध्ये चांगलं आहे. आणि कसं आहे, प्रेक्षकांनी आपल्याला लवकर कॅच केलेलं आहे, पसंती दिली. दिलेली आहे. त्याच्यामुळं मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. गंगारामचं काम एकदम भारी आहे, स्वच्छ आहे. त्यांचं शिक्षणही त्या लेवलचं झालेलं आहे, त्यामुळं ते बोलू शकतात. तसं त्या मापातला त्यांचा जिवंत असा अभिनय आहे. आम्ही त्यांना जोडी आता गजराबाई आहे. गजराबाईचा तुम्ही इंटरव्ह्यू बघितलेला आहे, किरणताई शिंदे. तर असे सगळे मी खरंच म्हणतो, जसे की शिरपतराव असेल, बाबूराव असेल, गंगाराम असेल, शांता मॅडम असेल, बकुळा मॅडम असेल, ज्यांनी सर्वांनी माझ्याकडे कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण हे जे मला हिरे भेटले, तर यांच्या जीवावरती मी आपलं स्वाती कदम मॅडम, आपल्या गंगूबाई, यांच्यामुळं मी माझा जो गावगाडा चॅनल आहे तो मी तुमच्यापर्यंत एवढा पोहोचू शकलो. मी फक्त एक कॅमेऱ्याच्या मागे असतो, कधीतरी पुढे जातो. अजून एक नाव राहिलं, काजल मॅडमचं नाव राहिलं. अजून भरपूर असे जे येऊन गेलेले असतील, कुंभार बाबा असतील, अजून शिरपतराव कुंभार बाबा, कांगणे काका असतील. भरपूर मला कलाकारांनी खूप वेळोवेळी त्यांनी मला ज्यावेळेस मी बोलवलं असेल त्यावेळेस ते माझ्यासाठी अवेलेबल झाले, आणि त्यांनी त्यांच्या पूर्णपणे जीव तोडून गंगाराम, बरोबर आहे. प्रत्येकाने मला जे बी कलाकार भेटले ना, अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे कलाकार भेटले, आणि त्यांच्यामुळं मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलो. कारण कसं आहे, आम्ही असतो कॅमेरामागे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम माझं असतं डायरेक्शन करणं, कॅमेऱ्याच्या मागे राहणं. जे काही पुढचं आहे ते म्हणजे काही गोष्टी आम्ही सजेस्ट करत असतो, पण जास्तीत जास्त भांडवल हे लावत राहतात, आणि यांना कुठली म्हणजे जास्त डोकं लावायचं काम नाही. एकदम परिपक्व असे कलाकार झालेले. गंगारामला तर बिलकुल सांगायची आवश्यकता नाही. गंगारामला सांगितलं, गंगाराम एक एक्झाम्पल आपल्या प्रेक्षकांसाठी. हां. तुम्ही पोलीस आहे, मी आरोपी, मी एक मुलीची छेड काढली. हां, तर मी आलो आहे. हां सर, काय झालं म्हणून काय विचारतोयस? तू त्या मुलीची छेड काढलीस ना? साहेब, चुकलं ना. चुकलं? अरे हा विचार पहिला करायचा होतास ना तू. हा जर विचार केला असता तर इथपर्यंत यायची वेळ झाली असते का तुझी? साहेब, चुकलं नकळतपणे. आता नाही होणार साहेब. नाही, तुला आहे ना काहीतरी शिक्षा द्यावीच लागल, त्याच्याशिवाय तुझी खोड मोडणार नाही. साहेब, एवढ्या वेळेस माफ करा ना साहेब. नाही, माप बीप काय नसतं माझ्याकडं. मी तुला कम से कम 6 महिने तरी मी जेलला बसवणार. साहेब, नका हो साहेब.
साहेब तुमच्या मुलासारखं आहे साहेब मी. आणि लाख मुलासारखा असला तरी माझा मुलगा आहेस का? आणि जरी असला तरी मी माझ्या बापाला सुद्धा आतमध्ये टाकीन. तू तर मग काय साहेब असं नका करून साहेब. साहेब असं काय नाही, तू छेड काढलीस ना बस मला तेवढंच पाहिजे. साहेब तुम्ही मारा हाना काही करा पण मला जेलमध्ये टाकू साहेब. हे बघ कसं आहे माहिती आहे का, तुला मारून आणि जोडून काय फायदा नाही. त्यापेक्षा तुला जर शिक्षा चांगली भेटली तर तुला काहीतरी फरक पडेल आणि तुझी प्रगती पुढे सुधरल. नका ना साहेब असं नका ना करू. नाही नाही, मी तुला शिक्षा भोगायला लावणार म्हणजे लावणार. साहेब माझी चूक तुम्ही तुमच्या खिशात घ्या. हे मूर्खा, खिशात घ्या म्हणजे तुला काय मी लाचखोर दिसतोय का? हा हो साहेब तसं नव्हतं म्हणायचं मला. पदराच्या ऐवजी खिशात आलं हो साहेब माझ्याकडून. होय का? तुला दाखवू खिसा? साहेब सॉरी चुकलं साहेब. काय नाही मला माहिती, तुला ना जेल दाखवणार म्हणजे दाखवणारच. साहेब असं नका करू हो साहेब. तुमचे धरू साहेब काय धरतो? पाय. पाय बी काय धरायचे नाही माझे, समजलं का? त्या पोरीचे धरतो साहेब. त्या पोरीची माफी तर तुला मागावीच लागल, पण परत इथनं पुढे तू असा वागणार नाहीस म्हणून तुला शिक्षा भोगावी लागल. साहेब लिहून देतो ना मी तसं. पुढं असं होणार नाही माझ्याकडून. नक्की लिहून देशील का? हो साहेब. एक लक्षात ठेव, तू लेखी देतोयस, लेखी जर दिली आणि परत तुझ्या विरुद्ध जर तक्रार आली तर आयुष्याचा तुला जेल भोगायला लागल. नाहीच करणार साहेब. करणारच नाही, चुकीच करणार नाही तर. ठीक आहे, मग तू लेखी दे आणि मग तुला घरी पाठवतो मी. हो साहेब. मित्रांनो, हा तुमच्यासाठी आम्ही थोडासा चुटकुला सांगितलाय. आम्ही एक एक्झाम्पल म्हणजे आम्ही कसं शूटिंग करतो आता हे बघा. बघू शकता तुम्ही आता आम्ही दोघं फक्त एक थीम सांगितली मी त्यांना आणि आम्ही 1 ते 2 मिनटं जवळपास त्या थीमवरती बोललो. तर असंच आम्ही ह्याच प्रकारे आम्ही व्हिडिओ करतो. फक्त एक थीम देतो मी का तुम्हाला असं नाही असं नाही असं करायचं आहे. आणि समजा जर एखादा डायलॉग जर वाटला तर का असं नाही तसं घ्यायचं तर मग मी थांबून घेतो आणि सांगतो का गंगाराम तुम्ही असं नाही असं बोला. बरोबर की नाही? बरोबर मी लाच करू घेतो का थांब त्या पोरीला बोलवतो मग पाहतो तुझ्याकडे. हा आता समजा याच्यामध्ये जर ऍड करायचं असतं तर मित्रांनो सांगतो तुम्हाला मी काय केलं असतं थांबून घेतलं असतं. गंगारामला बोललो असतो गंगाराम असं करा त्या पोरीला बोलून घ्या मग समोरासमोर बोलतो मग बघतो तू हा नेमकं छेडच काढली का अजून काही केलं. तर असे आम्ही ॲडिशन करत असतो. ह्या प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवतो मित्रांनो. आणि व्हिडिओच्या ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ शूटिंग करतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो एकही कोणी डिप्रेशनमध्ये राहत नाही. आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला इतकं हसू येतं काही व्हिडिओला. त्या ॲक्च्युली आम्हाला कॅमेरा बंद करावा लागतो. आम्हाला हसता हसता नाकी नळ येतं. अक्षरशः शूटिंग आम्ही 5 ते 10 मिनिटासाठी परत स्टॉप करतो. गंगाराम किती हसू येतं आता. भरपूर हसतो. आता मला एक हसू काय आलं होतं माहिती आहे का. मी कंट्रोल केलं मित्रांनो. गंगारामला बोललो मी का साहेब मला तुमच्या खिशात घ्या. हा मला हसू आलं होतं पण कंट्रोल केलं. आम्ही प्रचंड असं हसू कंट्रोल करतो मित्रांनो कारण तुम्हाला हसायचं असतं म्हणून. आपला गंगाराम सरांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आपण. गंगाराम सर हा प्रेक्षकांसाठी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. जीवनामध्ये फक्त बरं का प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे, आपण जसे आपल्या घरी आया बहिणी आहेत तसंच आपण बाकीच्यांना पण समजलं पाहिजे. आणि कधी आहे ना अशी दृष्टी वाईट करून त्यांच्याकडे नजर वगैरे नाही दिली पाहिजे. आपल्या घरी जशी आपली बहीण म्हणा कुणी असेल तिलासुद्धा प्रेमानं, हे बघ काय जन्म हा एकदाच येतो, मरण तर आपल्याला कधी येणार याचा भरोसा नाही आहे. तर जीवनात बाकी काय नाही, तुम्ही जेणेकरून काही करा दुसऱ्यासाठी नका करू, पण कमसे कम आपले ओळख एक निर्माण करा जेणेकरून हा चांगला होता, चांगला बिचारा मिळाला एवढं जरी आपल्याला नाव निघालं आपल्या भविष्यात तरी आपण समाधानी आहे. मला जास्त काय तुमच्याशी जास्त बोलायचं नाही. व्हिडिओच्या रूपातनं मी तुमच्याबरोबर बोलतोच. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आमचे काही चॅनल आहे अजून दुसरे. गावाकडचं पाखरू माझंच चॅनल आहे, चावट कॉमेडी माझंच चॅनल आहे, गजराबाईची कॉमेडी माझंच चॅनल आहे, गजराबाईची करामत माझंच चॅनल आहे. असे माझे जवळपास 6-7 चॅनल आहे मित्रांनो गावगाड्याच्या व्यतिरिक्त. गावाकडची कॉमेडी ते पण माझंच चॅनल आहे. तर आता कसं आहे माहिती आहे का, समजा मी एक हॉटेल चालू केली. आता गावगाडा आहे जसा गावगाडा समजा एक एक्झाम्पल सांगतो आहे मी. गावगाडा आहे गंगाराम. हां तर गावगाड्यावरती आपण काय करतो फक्त शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी बरोबर. म्हणजे एक हॉटेल समजा हॉटेलच गावगाडा हे शुद्ध शाकाहारी आहे आणि बाकीचे इतर हे नॉनव्हेज आहे. म्हणजे मांसाहारी. डबल मिनिंग असेल थोडेसे वल्गर टाईप थोडेसे असे. तर मित्रांनो गंमत कशी आहे माहिती आहे का, एका गोष्टीवर थांबून चालत नाही. किंवा आता गंगाराम सर आहे माझ्याकडे, आता जे काही कलाकार आहे तर ह्या कलाकारांना पण काम मिळालं पाहिजे.
आणि मला पण 2 पैसे मिळाले पाहिजे. ज्यावेळेस मला 2 पैसे मिळतील, ज्यावेळेस माझे 2-4 चॅनल चालतील, त्यावेळेस मी यांना 2 रुपये देणार 2 ते. रुपये देऊ शकतो, यांना रोजगार देऊ शकतो. माझ्यामुळं जर 5-10 लोक जर पोट भरताय मित्रांनो, तर त्यासाठी मी काही जे डबल मिनिंगचे असेल, थोडेसे वल्गर लेवलचे असतील, तर असे व्हिडिओ करतो. बाकीचं याच्यामागं दुसरं काही धोरण नाही मित्रांनो. पैसा कमवणं हा माझा उद्देश नाही आहे याच्यामागं. माझा उद्देश एकच आहे का माझ्यामुळं 10 लोकांचं पोट भरतं आहे, म्हणून सगळेजण ते काम करत आहे. आणि यांना पण काही डबल मिनिंगचे काही हौस नाही काम करण्याची, किंवा असं थोडंसं वल्गर टाईप जरी असलं तरी त्यांना हौस नाही काही. पण वेळेनुसार काही प्रेक्षक असे आहे का ज्या प्रेक्षकांना त्याच गोष्टी आवडतात. काय वाटतं का? नाही, बरोबर आहे. हे तुम्ही उदाहरण दिलं हे बरोबर आहे. हे एक विचार करायची गोष्ट जर आपण विचार केला तर मला सांगा, पहिला एक 15 ते 20 वर्षापूर्वीचा काळ बघा तुम्ही. स्त्री घरातनं जरी बाहेर गेली तर पूर्ण साडीचोळीमध्येच बाहेर जात होती. आत्ता ते राहिलं नाही. बरोबर. आता एक कलियुग बदलत चाललेलं आहे. त्यांचे ड्रेसिंग बदलत गेले, सगळे बदलत गेले. त्या हिशोबानं आमचे कलाकारसुद्धा बदलत जाणार आहेत. फक्त तुम्ही आम्हाला एक प्रतिसाद द्या, त्यांच्या चॅनलला प्रतिसाद चांगला द्या, एवढीच विनंती आहे तुम्हाला. आणि आम्हाला पण कुठंतरी वाटतं मित्रांनो का आम्ही अशी म्हणजे डबल मिनिंगचे याचे त्याचे व्हिडिओ करू नये, असं मला वाटतं. मला स्वतःलाही वाटतं आणि गंगारामला पण वाटतं, सगळ्यांना वाटतं. पण कसं आहे मित्रांनो, हे बघा, पहिले कसं होतं, आता गंगारामने उदाहरण दिलं तसंच मी एक उदाहरण देतो तुम्हाला. मी आजही आमची आजी आहे ना, हां, आमच्या आजी पुढं म्हणजे आजी अशी एकटी बसेला असली ना समजा, आजही मोबाईल घेऊन जायचा, हां, आजीला म्हणे एक फोटो काढू दे. आजीने जर पदर डोक्यावर घेतला नाही, हां, तुम्हाला मी किती पण मला पैन बोला, कोणती पण पैन बोला, तुम्ही म्हणले ना मला स्विफ्ट देऊन टाक, हा. तरी मी देऊन टाकेल तुम्हाला. आजीने जर पदर घेतला नाही तर. नाही, जुने माणसांना वळण आहे ते आपल्याला नाही. आता काय होतं माहिती आहे का, पहिले जे होतं ना, तर म्हाताऱ्या बाया जे होत्या, जे पदर घेणं, टिकली लावणं, या गोष्टी सगळ्या ह्या व्हायच्या. तसंच आता काळानुसार आहे ना, गावगाड्यात ज्यावेळेस चांगले कंटेंट होते ना मित्रांनो, त्यावेळेस केले. आणि बरेच लोकांचं एक असं म्हणणं राहतं, गंगाराम, एक म्हणणं असं राहतं का तुम्ही सारखं सारखं तेच तेच, थोडं काही बदल करा. नाही, बदल तर केलाच पाहिजे. बदल आम्ही करतोय, पण रोज रोज नवीन नवीन आणायचं कुठून, तो मोठा प्रश्न पडतो. हां, काय वाटतं गंगाराम? नाही, तुम्ही प्रेक्षकांना सांगा का शूटिंगच्या वेळेस एखादा विषय जर डोक्यात आणायचं म्हणलं तर लय मोठं टेन्शन येतं आम्हाला. किती मोठं टेन्शन येतं. सगळे माणसं बसून राहतात मित्रांनो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, विषय सुचत नाही. म्हणजे शूटिंगमध्ये नेमकं काय करावं ना हेच कळत नाही. डोकं बंद पडून जातं आणि 4-5 माणसं सगळे बसलेले राहतात. आणि मग ते शूटिंगचं एखादा, तरी मी काय करतो माहिती आहे का, सर्व एपिसोड लिहून घेत राहतो घरून सगळं लिखाण काम करतो. अहो गंगाराम, मी जर शाळेत जर एवढं लिखाण काम केलं असतं ना, तुम्ही आज कलेक्टर असतो किंवा एखादा कोणता तरी सरकारी उद्योगावर कोणतं तरी असतं. क्लास 1 अधिकारी असतो मी, एवढं जर लिहिलं असतं त्यावेळेस. पण आता लिखाण करावं मी लागलं. शाळेत अभ्यास नाही केला. आता मी 4-4, 8-8 पानं 1-4चे बरं, 4-4, 8-8 पानं मी लिहून काढतो एखाद्या तासामध्ये. ते पण स्वतःच्या मनाची स्टोरी लिहून सगळं. स्टोरी तर काढणंच गरजेचं आहे. कोण कॅरेक्टर आहे, काय आहे, स्टोरी कशी आहे, काय, सगळ्या गोष्टी. आणि डबल मिनिंगचं नाही टेन्शन काही. ते तर काय नाही, त्याला काय पण बोललं डबल चालून मिनिंगचं जातं. टेन्शन नाही. डबल मिनिंगचं लय भारी. डबल मिनिंगचं एक झलक देऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला. द्या देऊ का? द्या. गंगाराम, हां, तुमच्या हातात द्या ना मग काय? मोबाईल फोन. हां, मोबाईल. हां, धर मोबाईल धर की. मग मला वाटलं दुसरंच काय देऊ. तुमच्या ह्याच्यात लय मोठा आहे हो. काय? फोटो. हां, मग फोटोचं नाव घे ना बाबा. फोटो म्हणलं ना तुम्हाला. मग ह्याच्यात मोठा आहे म्हणलं, मी पण विचारत पडलो ना. तुम्ही काय विचार करतो? मला वाटलं दुसरंच काय. हा का? हां, तुमचं चांगलं आहे बरं का काय काम. हां, काम चांगलं आहे. तू कामाचं पहिलं नाव घेत जा रे. मला आवडतं बरं का. काय आवडतं तुला? काम तुमचं. हां, काम. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे बरं का. काही अशी डबल मिनिंगचे राहतात ना, ते पटापट होऊन जात्या आणि ते बऱ्याच प्रेक्षकांना आवडतात. नावेलाजाने आम्हाला ते करावं लागतं. आणि आता आम्ही जास्तीत जास्त गावगाड्यावरती भर देणार आहे मित्रांनो. तुमच्यासाठी आम्ही
चांगले व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू. नवनवीन आम्ही कन्सेप्ट शोधून काढलेले आहे. काही आता भरपूर मी जवळपास एपिसोड मी रेडी केलेले आहे, जे सामाजिक घटक आहे. जसं की तुम्ही आत्ता व्हिडिओ जो बघितला लेटेस्ट याच्या 1-2 दिवस पहिले रक्षाबंधनचा काढला आणि अजून एक मुलाचा काढला. हां, तो नाही का घरातली सून राहते, ती शहरी सून राहते, तो एक एपिसोड काढला. असेच याच्यापेक्षा भारी भारी एपिसोड जे समाजात खरंच घडतंय, खरोखर घडतंय. तर ह्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू, नक्की पोचवू. तर आज आम्ही इथेच थांबतो. नमस्कार मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती. हां, आणि आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद.